Dear friends and students, today we are going to discuss about the last part of our poem number 2.3, The Inkscape Rock, written by Robert Southey or South. What we have studied up to now? We have studied up to now the uh, beginning of the poem, brainstorming, and also we have seen the Marathi summary of the poem. Also we have also discussed about the line by line meaning in Marathi, in English into Marathi. What is about this poem? This poem is about two things. In the first part of the stanza of the poem, moral things of the poet Robert Southey have given two characters there. First character, Aberbrothok, Abbot, who gives us a moral message. And in the last 50% of the poem, about the immoral thing of the another character, Ralph the Rower. अशा दोन टप्प्यात आपण कविता लक्षात ठेवायची की पहिल्या टप्प्यामध्ये समुद्र शांत होता आणि समुद्र शांत होता अशा टायमिंगला एक तिथं लोकांची अडचण होऊ नये यासाठी तुम्ही स्क्रीनवर बघत आहात. आता स्क्रीनवरती काय दिसतंय तर तिथं एक दीपस्तंभ दिसतोय. तो कुठं बसवला आहे? खडकावर. म्हणजेच कवितेचं टायटल आलं आपल्या तोंडून की इन्स्केप रॉक. तर त्या इन्स्केप रॉकवरती ते दीपस्तंभ बसवला आहे, त्याला बेल बसवलेली आहे. ती बेल कुणी बसवली, कशासाठी बसवली? तर दोन गोष्टीसाठी. एक की समुद्रात आत खलाशी किंवा सेलर्स आत गेल्यानंतर परत येताना वादळ धुकं निर्माण झाल्यावर त्यांना खडक कुठं आहे हे दिसत नव्हतं आणि साहजिकच त्या खडकावर येऊन आता जी तुम्ही बोट बघताय ते बोट आदळायची त्या खडकावर येऊन आणि ब्रेकिंग व्हायची, क्रॅकिंग व्हायची आणि त्यातले खलाशी मरायचे. म्हणून एक भला माणूस, ख्रिस्ती मठाधिपती, कोण चांगला माणूस? ॲबरब्रोथक ॲबट, की या व्यक्तीनं या लोकांच्या बोटी खडकावर आदळू नये म्हणून असा दीपस्तंभ बसवला, त्याला बेल अडकवली. तुम्ही पान नंबर 4-5 वर तुमच्या बघता आहे ती. तर 4 नंबर पानावरती ॲबरब्रोथकनं बेल बसवली. काय कारणानं बसवली? की हे बाबा खलाशांना लांब अंतरावरून जरी धुकं असलं तरी दीपस्तंभ दिसत नाही, किंवा कशामुळं दिसत नाही तर धुक्यामुळं. मग आता ह्या धुक्यामुळं ते दिसत नाही तर मग खलाशांना तर धोका होऊ नये म्हणून त्याने भला माणूस तो ख्रिस्ती मला मठाधिपती ॲबट याने असा मनोरोबा केला त्या इन्स्केप रॉकवरती, त्या खडकावरती, की जे आपण इन्स्केप रॉक म्हणतोय म्हणजे ते इन्स्केप नावाचा खडक आहे. त्या खडकावरती अशी दीपस्तंभ बसवला. ह्या दीपस्तंभ तुम्हाला स्क्रीनवर मला देण्याचा हेतू एकच आहे, हे समजलं की तुम्हाला कविता समजली म्हणून. तर त्या दीपस्तंभात तिथं खडकावर अगोदर ह्याने बसवायच्या अगोदर बोटी येऊन, आता साईडला तुम्ही स्क्रीनवर बघताय तशी बोट येऊन अडकणार, फुटणार, तुटणार आणि मग खलाशी मारणार. असे अनेक लोक जायचे. मग या भल्या माणसानं ख्रिस्ती मठाधिपतीनं काय केलं? तिथं लोकांना दिसण्यासाठी धुकं नसेल तेव्हा स्तंभ दिसेल, दीपस्तंभ दिसेल आणि लोक बाजूनं बोटी वळवतील. पण जेव्हा धुका असेल, समुद्र खवळलेला असेल, तेव्हा खडक दिसत नाही, मग त्याच्यावर येऊन बोटी आदळू नयेत म्हणून त्यांनी बेल पण अडकवली, की जे पान नंबर 4 वर तुम्ही बघता आहात. आणि मग त्या बेल अडकवली की बेलचा आवाज, वारं धुकं सुटलं की बेलचा आवाज येणार. खलाशी काय करणार? त्या आवाज येतोय म्हणजे त्यांना लक्षात येणार की इथं इन्स्केप रॉक आहे, म्हणून ते लगेच बोट काय करणार? बाजून वळवून आणणार सुरक्षित आणि त्यांचा सुखकर प्रवास होणार. की जे समुद्रात तुम्ही आता बघताय इन्स्केप बसवलेला तो स्तंभ आणि बोट बाजूनं काढलेले आणि असे खलाशी वाचायचे. पण हे एवढं कार्य चांगलं, मग ते खलाशी ज्यानं बसवले ॲबरब्रोथक ॲबटनं, त्याचं नाव काढायचे, त्याला आशीर्वाद द्यायचे, मनोमनी समाधान मानायचे त्याला वाचवल्याबद्दल, त्यांचा जीव वाचवल्याबद्दल. आणि मग हेच कार्य कोणाला तरी बघा समाजामध्ये असे असतात की एखाद्याचं चांगलं कार्य दुसऱ्याला बघवत नाही. असा एक दुसरा होता, तो म्हणजे राल्फ द रॉवेर. आणि मग राल्फ रॉवर हा इमॉरल कॅरेक्टर होता, अनैतिक लुटारू होता. काय केलं? पान नंबर 5 वर बघताय तुम्ही की ती बोट आत घेतली, त्या बोटीनं ती बेल कट केली, बेल खळकन पाण्यात पडली
आणि बोट पडल्यानंतर आता आवाज येणार का? पाण्यात बेल पडल्यावर येणार नाही. साहजिकच त्याचा हेतू काय की इथं येऊन जहाजं कोणाची तरी अडकावी, ती अडकली की मोडावी, ती पडावी, ती आणि ह्यानं लगेच येऊन ती लुटायची. असा खूप तो श्रीमंत झाला. पण जेव्हा एक दिवशी तो बोट बेल कट करून आत समुद्रात गेला, योगायोग असा की त्यात समुद्रात ढग जमले आकाशामध्ये आणि तो समुद्रातून त्याला दिशा कळना, रात्रभर अंधारात झाला. आपल्याला खलाशांना तो सांगत होता की आधार देत होता, धीर देत होता की आपण लवकरच कडला जाईल वगैरे वगैरे. पण आता ह्याला बेल कट केलेली ह्यानंच, त्यामुळं बेलचा आवाज पण येत नव्हता, कुठं ह्या पण कळत नव्हतं, समुद्रात किनाराच दिसत नव्हता. साहजिकच जैशी करणे वैशी भरणे, त्यानं जे चूक केली, बेल कट केली, इतरांसाठी बोट दडकून मारायचं म्हणून, पण योगायोगानं असं झालं लुटाय मिळावं म्हणून. पण योगायोगानं असं झालं की त्यालाच ते समुद्रात कळालं नाही, दिसलं नाही. आणि मग काय झालं पुढं, तर जहाज पहाटेच्या दरम्यान येऊन त्या खडकावर आदळलं. असला जोराचा आदळ झाला की आवाज आला की त्याला आदळल्यानंतर मग त्याच्या लक्षात आलं त्याची स्वतःची चूक. आणि मग मनात स्वप्नात आहे असंच त्याला एक बेलचा आवाज यायला लागला. खरं तर ह्या बेल आवाज येणार का नाही, त्यानं ती आधीच कट केली होती. चांगलं काम, कृत्य वाईट केलं, कट करायचं. साहजिकच आता त्याच्या वाट्याला काय आलं पुन्हा की त्याच्यावर तोच तिथे येऊन आदळला. म्हणजे ज्यानं खड्डा खाणला त्याच त्या खड्ड्यात तो पडला, असं झालं का नाही. म्हणून कधी पण दुसऱ्याचं वाईट करू नये. ह्या राल्फ रोव्हरनं जसं केलं तसं. साहजिकच त्याला काय झालं मग, त्याला असं झालं की त्या खडकावून तो आदळला, बोट आता बुडायला लागली आणि त्याला बेल आवाज यायला लागला. ती बेल आता ह्यानं कट केलेली होती, ती बेलचा खरा आवाज नव्हता, तर खालनं नरकातून आवाज येतोय त्याचं स्वागत करण्यासाठी, असं त्याच्या लक्षात आलं. आणि त्यात साहजिकच त्याचा जे वाईट कृत्य केलं त्याचं रिपेंटन्स जे आहे किंवा रिटर्न म्हणू आपण त्यालाच ते मिळालं. आणि साहजिकच रिटर्न त्याला ते मिळालं आणि तो त्यातून खडकावर आदळला आणि त्याची बोट क्रॅकिंग झाली आणि तो त्यात संपला. पण जाताना त्यानं त्याच्या लक्षात आलं पुन्हा की आपण जे काय काम करतोय ते काम त्याच्या शेवटच्या लक्षात असं आलं की आपण जे केलं ते आपण करायला नको होतं. पण हे उशीर झाला त्याला समजायला, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. वेळ कोणासाठी थांबत नाही. रालपुरावर आता स्वतःला शेवटी शिव्या द्यायला लागला. असह्यतेमुळे त्याचा संताप मनावर झाला. जहाज फुटलं आणि पाण्यात बुडू लागलं. आयुष्याच्या अखेरच्या क्षणी त्याला भीतीमुळे त्याला घंटेचा नाद ऐकवायला लागला. आता घंटा तर त्यानं कट केलेली होती ती बेल, आणि जणू काय त्याला वाटले की नरकातूनच सायतान मृत्यूचा घंटानाद करत आहे असं वाटायला लागलं. साहजिकच तसंच होतं. आणि जिथे तो आता निघाला होता तो नरकच, आणि त्याच्यात तो संपला होता. ही कवितेची समरी स्टोरी मी आता पुन्हा एकदा तुम्हाला याच्यासाठी सांगून घेतली की कवितेचा आज आपण शेवटचा भाग बघणार आहोत, तो म्हणजे फिगर्स ऑफ स्पीच आणि ॲप्रिशिएशन, पोएटिक ॲप्रिशिएशन. तर पोएटिक ॲप्रिशिएशन बघत असताना आपण आता आपल्याला काय बघायचं आहे तिथं, तर कवितेमध्ये प्रश्न तुम्हाला असा येणार आहे. त्यापूर्वी प्रश्न येण्यापूर्वी तुम्हाला हे बघायचं आहे आता की त्या कवितेतले रायमिंग वर्ड्स आणि राईम स्कीम जे आहे ते. तर मी रायमिंग वर्ड्स आहेत ना प्रत्येक स्टांजाचे तुम्हाला सांगून टाकतो की सी बी मोशन ओशन, सेकंड स्टांजा शॉक रॉक फेल बेल, थर्ड स्टांजा ॲबरब्रोथक रॉक स्वंग रंग, चौथा स्टांजा वेल बेल रॉक ॲबरब्रोथक, फिफ्थ स्टांजा गे डे राऊंड साऊंड, त्यानंतर सिक्स्थ स्टांजा सीन ग्रीन डेक स्पेक, त्यानंतर रायमिंग वर्ड सेवन स्टांजा स्प्रिंग सिंग एक्सेस विकेडनेस, एट्थ नंबर स्टांजा फ्लोट बोट रॉक ॲबरब्रोथक, 9 नंबर स्टांजा रो गो बोट फ्लोट, 10th नंबर साउंड अराउंड रॉक ॲबरब्रोथक, स्टांजा नंबर 11 अवे डे बिफोर शोर, स्टांजा नंबर 12 स्काय हाय डे अवे. मी काय सांगतोय रायमिंग वर्ड्स. स्टांजा नंबर 13 स्टँड लँड सून मून, 14th
रोअर शोअर, टेल बेल, त्यानंतर 15 स्ट्रॉंग अलॉंग, शॉक रॉक, 16 स्टांजा हेअर डिस्पेअर, साइड टाइड, आणि लास्ट स्टांजा 17 नंबर फिअर हिअर बेल नेल. तर मी आता तुम्हाला एवढे रायमिंग वर्ड्स सांगितले आणि त्याची रायमिंग वर्ड्स सांगितल्यानंतर आता तुम्हाला राईम फिगर्स ऑफ स्पीच जे आहेत ते पण मी सांगितलेले आहेत. अलिट्रेशन आहे, रिपिटेशन आहे, टोटॉलॉजी आहे, ओनोमॅटापोई आहे, इफिमिझम आहे, पर्सॉनिफिकेशन, इन्व्हर्जन आणि ॲपॉस्ट्रॉफी. हे मी पाठीमागच्या तासाला तुम्हाला बोललेलो आहोत. तर आता लास्टली आपण काय बघणार आहोत इथं, तर कवितेची ॲप्रिशिएशन. आता ॲप्रिशिएशन तुम्हाला 4 मार्काला विचारलं जातं, ते बघूया आपण की जे तुम्हाला मी दिलंय असं उत्तर लिहिण्यापेक्षा पॉईंट वाईज उत्तर लिहायचं. मुद्दा मी उत्तर असं लिहिता तुम्ही, तर असं उत्तर नको, तर पॉईंट वाईज उत्तर असं लिहायचंय. तर हे तुम्हाला मी इथं ॲरोच्या साह्यानं नेऊन दाखवतो इथं. तर काय प्रश्न काय हे तर चाललेला आहे हे बघा. तर ज्या प्रश्नावर आहे तिथं मी आता मुद्दाम तुम्हाला ॲरो कॉम्प्युटरचा ह्याचा कर्सरचा नेऊन ठेवलेला आहे. तर प्रश्न काय सांगतोय तिथं, प्रश्नाची कसा येतो परीक्षेला, तर ज्याप्रमाणे प्रश्न येतो तसं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर पहिला, राईट ॲप्रिशिएशन ऑफ धिस पोएम बेस्ड ऑन द पॉईंट्स गिवन बिलो. असे पॉईंट्स तुम्हाला दिले जातात. आता उत्तर मात्र असं लिहायचं नाही, यांनी लिहिले असं सोप्या पद्धतीने आपली आपली स्टाईल, आपली आपली पद्धत वापरायची. मुद्दाम हे उत्तर दिलं की असं काय म्हणतो आपण, एसे टाईप उत्तर नाही लिहायचं, पॉईंट वाईज उत्तर लिहायचं. म्हणजे पॉईंट वाईज उत्तर लिहिलं की तुम्हाला इम्प्रेसिव्ह उत्तर होतं. म्हणजेच तुमचं उत्तर कसं पाहिजे, स्टार्ट विथ इंट्रोडक्शन, एंड विथ कन्क्लुजन. म्हणजे इंट्रोडक्शननं सुरुवात आणि कन्क्लुजननं शेवट, असे पॉईंट्स आले की बोर्डाच्या एक्झामिनरकडे याप्रमाणे पॉईंट येतात आणि त्या पॉईंटवर तुम्ही पॉईंट तसे केले, असं एसे टाईप उत्तर नाही अपेक्षित तिथं. तर मुद्दाम मी हे एसे टाईप असं उत्तर तुम्ही लिहिताना ते तसं उत्तर नको. मी उत्तर तुम्हाला आता पॉईंट वाईज तसं सांगतो की जे हे पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत अशी उत्तरं. उदाहरणार्थ, अबाउट पोएम, पोएट अँड द टायटल. आता अबाउट पोएम, पोएमचं नाव टाका मोठ्या अक्षरात. काय बरं, किती सोपं आहे, या लिखाणाच्या दुप्पट मोठ्या अक्षरात टाका. काय, द इन्स्केप रॉक. पुढं काय म्हणलंय, पोएट. खाली लिहा बाय, रिटन बाय. कोणी लिहिलंय, ॲबर, किंवा रायटर कोण आहे, पोएट कोण आहे याचा, रॉबर्ट साउदे. हे पोएट झालं. त्या एका पॉईंटचे 3 पॉईंट तुम्ही करा. त्यानंतर टायटल, टायटल दिलेच आता तुम्ही. आता पुढं थीम म्हणलंय. आता थीम म्हणलंय तिथं, थीम ऑफ द पोएम काय. आता मी तुम्हाला समरी सांगून मुद्दाम घेतली की जेणेकरून तुम्हाला समरी त्याची नीट व्यवस्थित सांगता यावी. तर 1-2-4 वळीत थीम सांगायची की दिस पोएम शोज अस अ जिलसी इज अन इनक्युरेबल डिफेक्ट ऑफ ह्युमन कॅरेक्टर. आता फोकस काय, जिलसी, स्वार्थ. कुणाचा, जिलसी कुणाची होती, स्वार्थ, रालपद रोवर. तर काय सांगते मग, इनक्युरेबल डिफेक्ट ऑफ ह्युमन कॅरेक्टर. पीपल गेट जिलस ॲट अदर्स सक्सेस. दुसऱ्यांना यश मिळालं की आपल्याला, हे आता तुम्हाला उत्तर दिलं असं नको. मी आता थीमचं पॉईंट सांगतो, थीम ऑफ द पोएम. तर 3-4 वळीतच सांगायची. ही असं कसं पण उत्तर सांगायचं नाही, टू द पॉईंट. तर पीपल गेट जिलस ॲट अदर्स सक्सेस. इतरांच्या यशाबद्दल आपल्याला म्हणजे हेवा वाटला नाही पाहिजे, ते एक मॉरल आहे. अँड अचिव्हमेंट्स अँड पे द प्राइस देमसेल्फ. इतरांना आपण वाईट चिंतलं की आपल्याला प्राइस मोजावी लागते. म्हणजेच ॲबर्टनं बसवलेली बेल पान नंबर 5 वरती कट केलेली तुम्ही बघताय, कोणी, रॉल्फ द रोवर. त्याची प्राइस त्याला मिळालं, काय, पनिशमेंट मिळाली त्यात खडकावर आदळून. इट डज नॉट मेक देम पॉयझनड इन अचिव्हिंग समथिंग सिमिलर. एखादी गोष्ट तसंच मिळवायचं, तुम्हाला जे जमतं ते मला जमणार नाही, ठरलेलं आहे. परमेश्वरानं तशी अरेंजमेंट केलेली आहे. बट हार्म देम इन मेनी वेज. इतर हार्म, किती हार्म झाली, इजा, हार्म म्हणजे इजा, ही झाली त्याला, ती बोट तिथं धडकल्यामुळं. तर आता पोएटिक डिव्हायसेस किंवा रायमिंग स्कीम. आता या कवितेची राईम स्कीम आहे ना, सगळ्या कडव्याची राईम स्कीम
तुम्हाला मी सांगितले राईम स्कीम करताना कशी करायची. तर राईम स्कीम करताना स्टार्ट विथ अल्फाबेटिकल नंबर स्मॉल a. If the pronunciation of another each line's last stanzas each line's last word we have to pronounce start with small a, and if the pronunciation of the last word of each sentence is same alphabetical number say. आपण बिगिनिंग स्मॉल ए न केली, दुसऱ्या लाईनचा समजा सारखाच उच्चार असेल तर काय होईल, सारखा नंबर म्हणजे एच नंबर येईल. उच्चार लाईनचा बदलला की अल्फाबेटिकल नंबर बदलेल. तर या कवितेच्या आता मी वेळ न घालवता तुम्हाला सरळ सांगतोय की ए ए बी बी दोन वळींची राईम स्कीम तुम्ही जर बघितली त्यातली तर एकसारखी राईम स्कीम आहेत. दोन लाईनच्या उच्चार सारखे आहेत म्हणजे रायमिंग अल्फाबेटिकल नंबर सेम येणार ए ए. त्यानंतर दोन वळीच्या नंतरच्या बदलून आहेत एकसारखे आहेत म्हणजे बी बी. तर अख्ख्या कवितेची राईम स्कीम जी आहे ती ए ए बी बी आहे. आणि फिगर ऑफ स्पीच युज्ड हिअर इन्क्लूड कोणकोणते फिगर ऑफ स्पीच आहेत. मी आता मग तुम्हाला बोलता बोलता म्हणून गेलो सगळे फिगर ऑफ स्पीच, लाईन बाय लाईन मी सांगताना पण सांगितलेले आहेत, तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो. ॲलिट्रेशन आहे, अनुप्रास अक्षर रिपीट. इन्वर्जन आहे, ॲपॉस्ट्रॉफी आहे, पर्सनिफिकेशन आहे, ओनोमॅटापोए आहे, ॲपॉस्ट्रॉफी आहे. त्याचबरोबर आणखी फिगर ऑफ स्पीच या कवितेत आहेत. इफिमिझम आहे, टॉथॉलॉजी आहे, रिपिटिशन आहे. एवढे फिगर पॉईंट देताना सरळ म्हणायचं पोएट्रिक डिव्हायसेस म्हणजेच फिगर्स ऑफ स्पीच. तुम्ही फिगर्स ऑफ स्पीच म्हणलं तरी चालेल, तुम्हाला सोपं जे वाटतंय ते म्हणा, पोएट्रिक डिव्हायसेस किंवा फिगर ऑफ स्पीच. इथं दिलेत का तसे पॉईंट? नाहीत दिले, म्हणून मी सांगतो तुम्हाला. आता पहिला पॉईंट आपण दिला कुठले, पोएमचं नाव, रायटरचं नाव मोठ्या अक्षरात दिलं तिथं. त्यानंतर इंट्रोडक्शन दिलं, पोएम इज अबाउट कशाविषयी आहे. त्यानंतर थीम दिला तिसरा पॉईंट. त्यानंतर चौथा पॉईंट करायचा आपल्या आपणच, तिथं जे पॉईंट दिले आहेत त्याच्यावर पॉईंट करायचं. पोएटिक डिव्हायसेस किंवा फिगर्स ऑफ स्पीच सांगा ना. फिगर्स इन दिस पोएम किंवा पोएटिक डिव्हायसेस म्हणजे राईम स्कीम ए ए बी बी. त्यानंतर फिगर्स ऑफ स्पीच इन्क्लुडेड आर ॲलिट्रेशन, इफिमिझम, रिपिटिशन, पर्सनिफिकेशन, ॲपॉस्ट्रॉफी, इन्वर्जन. दीज फिगर्स ऑफ स्पीच आर इन्क्लुडेड इन द पोएम. तर पोएटिक डिव्हायसेस. आता समरी किंवा बॅकग्राऊंड ऑफ द पोएम म्हणू आपण पॉईंट पुढचा. तर पोएम शोज द ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर ऑफ सी. समुद्राचं तुम्ही एक ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर बघता आहात तिथं की कसे ॲटमॉस्फिअर आहे. दिसतंय का नाही, छान वातावरण सगळं, समुद्र वगैरे आपल्याला सुद्धा हे बघायला आवडतं सगळं. आकाशात ढग जमलेले आहेत, इन्स्केप आहे, तिथं एक दीपस्तंभ आहे, त्याला बेल अडकवलेले आहे, साईडनं त्या खडकाला अडकू नये म्हणून बोट बाजूनं आलेले आवाज ऐकून म्हणजे तिचा धोका टळलेला आहे. हे बाजूला घेतलेले चित्र तुम्हाला दिसतंय, इतकं सुंदर असं. तर पोएम शोज अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर ऑफ सी, समुद्र. इट ऑल्सो डील्स विथ अ थ्रेट इन द फॉर्म ऑफ इन्स्केप रॉक. त्यात ते इन्स्केप रॉक जिथं तुम्हाला दीपस्तंभ किंवा मनोरा म्हणून आपण ते बसवलेलं आहे की ज्याला बेल अडकवलेले आहे. तुमच्या पान नंबर 4 वरती, पान नंबर 5 वरती कट केलेले आहे राल्फ रॉवरनं. 4 मध्ये बसवली कोणी, ॲबर ब्रोतक. 5 नंबर पानावरती कट कोणी केली, राल्फ रोवर. तर त्याची शिक्षा त्याला मिळाली पुन्हा. तर तेच दिसतंय म्हणजे ती भयानक सगळी स्थिती दिसते त्या इन्स्केप रॉकची. दॅट कॅन डिस्ट्रॉय द शिप, की जे हे त्याला धडकलं तर शिपचं किंवा जहाजाचं नुकसान होतंय. द पोएम हॅज द सी द बॅकग्राऊंड. आणि असा समुद्राचं बॅकग्राऊंड आहे सगळं कवितेला, म्हणून मी मुद्दाम समुद्र तुमच्या पुढे पुन्हा पुन्हा ठेवतोय समजण्यासाठी. आता लास्ट स्पेशल फीचर काय आहे, तर फीचर या कवितेचे काय, इट इज अ डायडॅक्टिक पोएम. म्हणजे डायडॅक्टिक पोएम ऑलवेज डिलिव्हर्स अ मॉरल टीचिंग ऑर लेसन. नैतिक काय, मॉरल टीचिंग काय केलं यातनं. इफ वी डू वेल आवर लाईफ बिकम वेल, इफ वी डू रॉंग आवर लाईफ बिकम रॉंग. दॅट इज द मेसेज ऑफ द पोएम. तर हेच दिलं इथे की डायडॅक्टिक पोएम म्हणजे कसली पोएम, तर अ पोएम ऑलवेज डिलिव्हर्स अ मॉरल टीचिंग ऑर लेसन फॉर द मॅनकाइंड. मानवजातीय कल्याणासाठी एखादा चांगला संदेश दिला जातो. त्यातलं एक कॅरेक्टर चांगलं कोणतं, ॲबर ब्रोतक ॲबर्टनं, ज्यानं 4 नंबर पानावरती बेल बसवलेली आहे आणि लोकांची
अशी जी समुद्रात दिसते, चांगली सोय केली, बोट धडकत नाही, बाजूने येते जाते. आणि 5 नंबर पानावरती कट केलेली बेल आहे राल्फ रोव्हरनं, दुसऱ्या कॅरेक्टरनं. तर त्याला पण धडा शिकायला मिळाला. मॅनकाइंड, दिस पोएम ऑल्सो हॅज वन दो नॉट डायरेक्टली बट थ्रू द लेजेंडरी टेल, एक दंतकथा आहे. बाय इट्स फॉर्म इट इज अ बॅलॅड. ही कविता कशी आहे, 4-4 कडव्याची, छोटी छोटी 4 कडव्यांची बॅलॅड किंवा पोवाडा टाईप आपण बॅलॅड म्हणजे म्हणतो. युजिंग द नॅचरल ऑब्जेक्ट सजेस्ट द टोन ऑर मूड इज द पॉप्युलर टेक्निक इन द लिटरेचर. हे जे आसपासचं सराउंडिंग वगैरे, समुद्र, हे सगळं बोट, हे असं वातावरण निवडलंय म्हणजे ते कसं आहे लिटरेचर मध्ये म्हणजे साहित्यामध्ये आहे, एस्पेशली इन द पोएट्री. हिअर द पोएट हॅज एम्प्लॉयड द फिक्स्ड एअर म्हणजे बेल वाजण्यासाठी हवा, याने इमॅजिन केलेलं आहे. काम, शांत समुद्र. स्टेडी शिप, शांत ते जहाज. अँड अ क्वाइट वेव्स टू डिपिक्ट द कामनेस. सुरुवातीला जे शांत लाटा वगैरे, हे शांत समुद्र आहे याचे संकेत आहेत. आणि नंतर पहिले ह्या 2 स्टांजामध्ये तच दिलंय, डिपिक्ट द कामनेस इन द फर्स्ट 2 स्टांजाज ऑफ द पोएम. आणि मग शेवटी द पोएम ऑल्सो शोज द जिलशी ऑफ अ पर्सन. जिलशी कोणाची, शेवट निम्म्यापासून भागात, जिलशी म्हणजे स्वार्थ, GEALOUSY, जिलशी म्हणजे स्वार्थ. कुणाचा स्वार्थ, हव्यास कोणाचा आहे, राल्फ द रोव्हर, की ज्यानं बेल कट केली कशासाठी, तर आपल्याला त्या जहाजा बाजूनं न येता त्या इन्स्केपवरतीच अडकावीत, फुटावीत आणि मग ह्याला लुटायला मिळावं. आणि दुसरा आणखी एक स्वार्थ काय होता, की जे ॲबर्ट ब्रोतकची सगळं आशीर्वाद देत होते, त्याचं नाव घेत होती, त्याची वाहवा करत होती, ती पण बंद करायचा हा मनातला हेतू. झालं का तसं? नाही, विरुद्ध झालं. द पोएम ऑल्सो शोज द जिलशी ऑफ पर्सन विच कॉज द डिस्ट्रक्शन ऑफ हिज लाईफ. त्याचा स्वार्थ, त्याच्या जीवनाचं डिस्ट्रक्शन, नाश, विनाश कसा ठरला, हे पण या कवितेतून तुम्हाला लक्षात आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण कविता अगदी स्टँडर्ड पद्धतीने हे समजून दिलेले आहे. तर या कवितेमध्ये तुम्हाला मी जवळजवळ सगळं कवितेचा मेसेज काय आहे तुम्हाला सगळ्यांसाठी, आपल्यासाठी, तर हे एक पॉईंट करायचा तिथं अजून, की मेसेज, आपली स्वतःचं ओपिनियन काय आहे हे एक पॉईंट करायचा. तर मेसेज किंवा लँग्वेज कशी आहे या कवितेची त्याचं बी सांगायचं. तर लँग्वेज यूज्ड इन द पोएम इज क्लिअर अँड लाईव्ह. स्वच्छ आणि लाईव्ह भाषा आहे. समुद्र दिसतोय तुम्हाला. इट प्रेझेंट द लाईव्ह पिक्चर ऑफ इव्हेंट्स, म्हणजेच हे लाईव्ह पिक्चर दिसतंय तुमच्या पुढं सगळं कवितेत. द वर्ड पिक्चर इज ॲपली क्रिएटेड बाय अप्रोप्रिएट वर्ड्स. द लँग्वेज कंटेन्स फ्यू न्यू वर्ड्स दॅट आर इसेन्शियल टू क्रिएट द रिअल पिक्चर ऑफ द स्टोरी. ते इनस्केप वगैरे हे रिअल पिक्चर तुमच्या समोर येण्यासाठी त्यांनी वापरलेला शब्द आहे. नाहीतर नुसता रॉक सुद्धा म्हणू शकला असतो की, पण इनस्केप काय आहे, तर हे तुम्हाला मनोरा, त्या मनोऱ्याला दडकू नये म्हणून बोट बाजूला आलेले, हे सगळं कळावं म्हणून. द मेसेज काय कवितेचा, द पोएम इनस्केप रॉक डिलिव्हर्स द मेसेज दॅट वन शुड नॉट विलिंगली कॉज हार्म टू अदर्स. कधी पण आपण कोणाला, पुन्हा एकदा लाईन वाचतो, खूप सुंदर लाईन आहे. मेसेज काय, वन शुड नॉट विलिंगली कॉज हार्म टू अदर्स. दुसऱ्याला इजा पोचेल, धक्का बसेल, त्रास होईल असं आपण कधीही वागायचं नाही. हा एक मेसेज आहे. इफ दे डू, इतरांनी आपल्याला चुकीचं केलं तरी आपण चुकीचं वागायचं नाही. दे वुड पनिश्ड इन द एंड. ज्यांनी एखाद्याने चूक केली तर त्याला शेवटी पनिश्ड म्हणजे शिक्षा ही मिळतेच. तुम्हाला बघितलं राल्फ रॉव्हरचं बोट अडकली आणि समुद्रात बुडून मेला, आणि मग शेवटी स्वर्गातून आल्यासारखं त्याला खालनं नरकातून बेलचा आवाज ये खाली म्हणून येतोय असं वाटायला लागलं. हा मेसेज. इन अदर वर्ड्स, इट्स ॲज यू सो शॅल यू रिप. शेवटचं काय मग त्यातनं, जसं तुम्ही पेराल तसे उगवेल. वाक्य पुन्हा एकदा वाचतो. ॲज यू सो, जसं तुम्ही पेराल, SOW पेराल, जसं तुम्ही पेरणी कराल, सो शॅल यू रिप. रिप म्हणजे उगवणे. बिया तुम्ही चांगल्या पेरल्या, तुम्ही चांगले विचार रुजवले तर तुमच्या वाट्याला चांगलं येईल. पण जर तुम्ही वाईट बिया पेरल्या, वाईटच उगवेल. वाईट विचार पेरले, वाईटच वाट्याला येईल. तसं म्हणलंय की ॲज यू सो, जसं तुम्ही पेराल, सो शॅल यू रीप, तसं तुमच्या वाट्याला पेराल तसं उगवेल, ह्याप्रमाणे होईल. आणि लास्ट कवितेतनं शेवटचं हे
की तुमचं मत काय कवितेबद्दल, तुम्हाला काय वाटतं ह्या कवितेबद्दल, कविता आवडली असेल तर का आवडली द्यायचं. या पॉईंटनं तुम्हाला मुद्दाम मी ह्या पॉईंटनं उत्तरं द्यायला शिकवतोय. अप्रिशिएशन देताना या पॉईंटनं सोप्या पद्धतीनं लिहायचं की ते तुम्हाला आम्हाला सगळ्याला अपेक्षित असतं. पॉईंट डबल डॉट एक्सप्लेनेशन असंच मी एसे लिहिल्यासारखं नाही, इम्प्रेसिव्ह होत नाही उत्तर. म्हणून शेवटचा पॉईंट मी सांगतो. आता तुमचं मत काय, माय ओपिनियन अबाउट द पोएम. माय म्हणजे तुमची ओपिनियन मांडायची, तुम्हाला कशी वाटली. आता मी माझी सांगतोय की कवितेची काय तर रॉबर्ट सावदेस पोएम द इन्स्कॅप रॉक इज डायडॅक्टिक पोएम. डायडॅक्टिक पोएम मग सांगितलं मी. पोएम काय, अ मॉरल लेसन टू मॅनकाइंड. मानव जातीला एक मॉरल म्हणजे नैतिक शिकवण, मॉरल लेसन टू मॅनकाइंड. हा चांगलं केलेलं ॲबरब्रोथकचं कळलंच तुम्हाला. आणि दुसऱ्या पाना बेलकट केली त्या रॉल्फ रोव्हरनं, त्याला पण काय नैतिक धडा आहे तो मिळालाच. तर ते डायडॅक्टिक पोएम वेअर ही नॅरेट्स द लिजेंडरी स्टोरी इन्स्केप रॉक. हे कडची जी तुमची इन्स्पेक रॉक आहे ते, आता रॉक, कडने चाललेली बोट, समुद्र, हे सगळं तुम्हाला त्यातनं संदेशातून येत आहे. इट शोज द जिलसी अँड इट्स अ हार्श इम्पॅक्ट. स्वार्थ आणि स्वार्थाचा वाईट परिणाम. हार्श इम्पॅक्ट, रॅश किंवा बॅड इम्पॅक्ट म्हणजे परिणाम. तर जिलशी स्वार्थाचा वाईट परिणाम काय झाला राल्फ रोव्हरकडून तुम्हाला कळायला शिकलाय तुम्ही, आता बघितलंय तुम्ही. राल्फ रोव्हरनं स्वार्थ केला, जहाजं लुटायसाठी बेलकट केली आणि स्वतःच त्यात न कळाल्यामुळं संपला. तर ते आय लाईक स्टोरी नॅरेटेड इन द पोएम. इट इज थ्रूआउट द प्रोव्होकिंग अँड गुड पोएम. चांगली कविता आहे, कारण मॉरल लेसन टू गुड पर्सन्स अँड मॉरल मेसेज टू ऑल्सो bad person like Ralph the Rover. Moral message for the Aberbrothok Abbott. Good poem. And also moral message for the person who had done wrong by cutting the bell on the Inkscape rock, named as Ralph the Rover. त्याला काय शिक्षा मिळाली ती कळालंच. अशा पद्धतीनं आपण कविता, अतिशय सुंदर कविता आहे, तुम्ही पण वाचा. अतिशय सोप्या भाषेत कविता दिली. आपल्याला पुन्हा वेळ मिळणार नाही म्हणून तुम्ही त्या वेळेला तो अभ्यासक्रम पूर्ण करत चला. त्या कवितेची तुम्हाला ह्या कविता अभ्यासापुरतीच लक्षात न ठेवता तुम्हाला कायमस्वरूपी जिंदगीभर उपयोगी पडेल. की कुणाचं आपण वाळल्या पाचोळ्यावर पाय देऊ नये, इथपर्यंत आपलं मन स्वच्छ असावं. दुसऱ्याचं भलं चाललेलं, वेलबिंग चाललेलं आपल्याला वेलबिंग वाटलं पाहिजे. आपल्या मनात एक विचार पाहिजे, काय की जगाचं कल्याण कर परमेश्वरा आणि जगाच्या नंतर माझं कल्याण कर. अशा विचारानं आपण राहावं. का, जसं पेराल तसं उगवेल. ॲज यू सो यू विल रिप. जसं पेराल तसं उगवेल. म्हणून कधी पण आपण चांगल्या पद्धतीनं राहावं. वाईट पेरलं तर वाईटच उगवेल, चांगलं पेरलं तर चांगलं उगवेल. म्हणून पेराल तसे उगवेल. हा लास्ट तुम्हाला संदेश या कवितेतून जिंदगीभरासाठी लक्षात ठेवा. Okay, we will stop here. We have completed the poem 2.3, The Inkscape Rock by Robert Southey. Thank you.